श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 63वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांना ऋषी व महर्षी पदाची प्राप्ती. मेनकेद्वारा त्यांचा तपोभंग आणि ब्रह्मर्षी पदाच्या प्राप्तीसाठी त्यांची घोर तपश्चर्या. जेव्हा 1000 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांनी व्रतसमाप्तीचे स्नान केल्यावर महामुनी विश्वामित्रांकडे सर्व देव त्यांना तपश्चर्येचे फळ देण्याच्या इच्छेने आले. त्यावेळेस महातेजस्वी ब्रह्मदेव मधुर स्वरात म्हणाले, मुनी, तुमचं कल्याण असो. आता तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे ऋषी झालात. त्यांना असे म्हणून देवेश्वर ब्रह्मदेव पुन्हा स्वर्गात गेले. इकडे महातेजस्वी विश्वामित्र पुन्हा तपश्चर्येत मग्न झाले. त्यानंतर बराच काळ लोटल्यावर परमसुंदर अप्सरा मेनका पुष्करात आली आणि तेथे स्नानाची तयारी करू लागली. महातेजस्वी कुशक नंदन विश्वामित्रांनी तेथे त्या मेनकेस बघितले. तिचे रूप लावण्य अतुलनीय होते. ज्याप्रमाणे ढगात वीज चमकते त्याप्रमाणे ती त्या पुष्कराच्या पाण्यात शोभत होती. तिला पाहून विश्वामित्र मुनी कामाधीन झाले आणि तिला म्हणाले, अप्सरे, तुझं स्वागत असो. तू माझ्या आश्रमात राहा. तुझं भलं हो. मी कामानं मोहित झालेलो आहे. माझ्यावर कृपा कर. त्यांनी असे म्हटल्यावर सुंदर कटी प्रदेशाची मेनका तेथे राहू लागली. या प्रकारे तपश्चर्येचे मोठे विघ्न विश्वामित्रांकडे आपण होऊन उपस्थित झाले. मेनकेची त्या सौम्य आश्रमात राहून 10 वर्षे मोठ्या सुखाने गेली. इतका काळ गेल्यावर महामुनी विश्वामित्र लज्जित झाले. चिंतेत व दुःखात बुडून गेले. मुनींच्या मनात रोषपूर्वक हा विचार आला की हे सर्व देवांचे कारस्थान आहे. त्यांनी माझ्या तपश्चर्येचे अपहरण करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. मी कामजनित मोहाने असा आक्रांत झालो की माझी 10 वर्षे एका दिवस रात्रीप्रमाणे गेली. माझ्या तपश्चर्येत फारच मोठे विघ्न उपस्थित झाले. असा विचार करून मुनिवर विश्वामित्र लांब सुस्कारा सोडून पश्चात्तापदग्ध झाले. त्यावेळेस मेनका अप्सरा हात जोडून थरथर कापत त्यांच्या समोर उभी राहिली. तिच्याकडे पाहून कुशिकनंदन विश्वामित्रांनी मधुर शब्दात तिला निरोप दिला आणि स्वतः ते उत्तर पर्वतावर गेले, जेथे त्या महायशस्वी मुनींनी निश्चयी बुद्धीने कामदेवाला जिंकण्यासाठी कौशिक तटावर जाऊन दुर्जय तपश्चर्या सुरू केली. तेथे उत्तर पर्वतावर 1000 वर्षापर्यंत घोर तपश्चर्येस लागलेल्या विश्वामित्रांचे देवांना फार भय वाटले. सर्व देव व ऋषी मिळून सल्लामसलत करू लागले की या कुशिकनंदन विश्वामित्रांना महर्षी पदवी प्राप्त करून घेणे हीच उत्तम गोष्ट ठरेल. देवांचे बोलणे ऐकून सर्व लोक पितामह ब्रह्मदेव तपोधन विश्वामित्रांजवळ जाऊन मधुर वाणीत बोलले, महर्षी, तुमचं स्वागत असो. वत्सा कौशिक, मी तुझ्या उग्र तपश्चर्येने संतुष्ट झालो आहे आणि तुला मोठेपण आणि ऋषीमध्ये श्रेष्ठता प्रदान करीत आहे. ब्रह्मदेवांचे हे बोलणे ऐकून तपोधन विश्वामित्र हात जोडून प्रणाम करीत त्यांना म्हणाले, भगवान, जर आपल्याकडून मी केलेल्या शुभकार्याचे फळ म्हणून आपण मला ब्रह्मर्षीचं अनुपद प्रदान करू शकत असाल तर मी स्वतःला जितेंद्रिय समजेन. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले, मुनिश्रेष्ठ, अजून तुम्ही जितेंद्रिय झाला नाहीत. त्यासाठी प्रयत्न करा. असे म्हणून ते स्वर्गलोकात गेले. देव निघून गेल्यावर महामुनी विश्वामित्रांनी
पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास आरंभ केला. ते दोन्ही हात वर करून विना आधार उभे राहून केवळ वायू पिऊन तपश्चर्येत मग्न झाले. उन्हाळ्यात ते पंचाग्नीचे सेवन करीत, वर्षा काळात आकाशाखाली राहून आणि थंडीत रात्रंदिवस पाण्यात उभे राहून त्यांनी 1000 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. महामुनी विश्वामित्र अशा प्रकारे तपश्चर्या करीत असताना देव व इंद्रांच्या मनात मोठा संताप झाला. सर्व मरुद्गणांसहित इंद्राने त्यावेळेस रंभेस अशी गोष्ट सांगितली की ती त्याच्यासाठी हितकारक व विश्वामित्रांसाठी अहितकारक होती. इथे 63वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 64वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांचे रंभेस शाप देऊन परत घोर तपश्चर्येसाठी दीक्षा घेणे. इंद्र म्हणाला, रंभे, देवांचं एक मोठं काम निघाले आहे. ते तूच पुरं करायचे आहे. तू महर्षी विश्वामित्रांना असं मोहित पाड ज्यामुळे ते कामवश होतील. बुद्धिमान इंद्राने असे सांगितल्यावर ती अप्सरा लज्जित होऊन हात जोडून इंद्राला म्हणाली, सूरपती, हे महामुनी विश्वामित्र तर फारच भयंकर आहेत. देव, यात संशयच नाही की ते माझ्यावर भयानक क्रोधाचा प्रयोग करतील. तेव्हा देवेश्वर, मला त्यांचं फार भय वाटतं. आपण माझ्यावर कृपा करावी. घाबरलेल्या रंभेने याप्रमाणे म्हटल्यावर सहस्त्रनेत्रधारी इंद्र हात जोडून थरथर कापत असलेल्या रंभेस म्हणाला, रंभे, तू घाबरू नकोस. तुझं भलं हो. तू माझी आज्ञा मान. वैशाख महिन्यात जेव्हा प्रत्येक वृक्ष नवीन पानांनी परमसुंदर दिसतो, तेव्हा आपल्या मधुर स्वरानं सर्वांचं हृदय आपल्याकडे खेचणारा कोकिळ व कामदेवाबरोबर मीही तुझ्या जवळच राहीन. भद्रे, तू आपल्या परमकांतिमान रूपाला हावभाव इत्यादी विविध गुणांनी संपन्न करून त्यांच्याद्वारे विश्वामित्र मुनींना तपश्चर्येपासून विचलित कर. देवराजाचे हे बोलणे ऐकून या मधुर हास्य करणाऱ्या सुंदर अप्सरेने उत्तम रूप बनवून विश्वामित्रांना मोहविण्यासाठी प्रारंभ केला. विश्वामित्रांनी मधुर अशा कोकिळ पक्षाचे कुहू कुहू ऐकले. त्यांनी प्रसन्न चित्ताने जेव्हा तिकडे पाहिले, तेव्हा समोर रंभा दिसली. कोकिळाचा कलारव, रंभेचे अनुपम गीत आणि अप्रतिम दर्शन यामुळे त्यांच्या मनात संदेह उत्पन्न झाला. देवराजाचे ते सर्व दुष्टचक्र त्यांच्या लक्षात आले. मग मुनिवर विश्वामित्रांनी क्रोधाने रंभेस शाप देत म्हटले, दुर्भागी रंभे, मी कामक्रोधावर विजय मिळवू इच्छितो आणि तू येऊन मला मोहात पाडते आहेस काय? तेव्हा या अपराधामुळे तू 10,000 वर्षापर्यंत दगडाची प्रतिमा होऊन उभी राहशील. रंभे, शापाची वेळ पूर्ण झाल्यावर एका महातेजस्वी आणि तपोबलसंपन्न ब्रह्मदेवांचे पुत्र वसिष्ठ तुझा उद्धार करतील. असे म्हणून महातेजस्वी महामुनी विश्वामित्र आपला क्रोध न आवरू शकल्याने मनोमन संतप्त झाले. मुनींच्या या महाशापाने रंभा तत्काळ दगडाची प्रतिमा झाली. महर्षींचा तो शाप ऐकून कंदर्प व इंद्र तेथून लगेच गेले. क्रोधाने तपश्चर्या कमी झाली आणि इंद्रिये अजूनही काबूत आलेली नाहीत. या विचाराने त्या महातेजस्वी मुनींच्या मनाला शांती मिळत नव्हती. तपश्चर्येचे अपहरण झाल्यावर त्यांच्या मनात असा विचार आला की आता रागही येऊ देणार नाही आणि कोणत्याही अवस्थेत तोंडातून शब्द काढणार नाही किंवा 100 वर्षापर्यंत श्वासही घेणार नाही.
इंद्रियांना जिंकून ह्या शरीरास सुकवून टाकीन. जोपर्यंत आपल्या तपश्चर्येने ब्राह्मणत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत जरी कितीही वर्ष गेली तरी मी न खाता पिता व श्वास न घेता राहीन. तपश्चर्या करताना माझ्या शरीराचे अवयव कधीच नष्ट होणार नाहीत असा निश्चय करून मुनिवर विश्वामित्रांनी पुन्हा 1000 वर्षपर्यंत तपश्चर्या करण्यासाठी दीक्षा घेतली. त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती त्यास जगात तोड नाही. इथे 64वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 65वा सर्ग वाचूया. मंडळी, हे वाचत असताना काही चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.